Role of personnel involved in waste management. This is the session 4 of biomedical waste topic. So the first is role of medical superintendent. He or she has the overall responsibility for the formulation and implementation of guidelines. So medical superintendent असता ताणे सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाची की कश्यो बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट करतली, कशें डिस्पोजल करतली, ताजे सगळे गायडलायन्स बाकीची जी ताज्या अंडर आसता तांकां सांगपाचें. ही इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर सबमिटींग एन एन्युअल रिपोर्ट. एन्युअल रिपोर्ट म्हणजे फूल इयरली कशें बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट केली, सेग्रिगेट केली, डिस्पोजल केले ॲज अ रिपोर्ट बरोवपाचो आसता. तो मेडिकल सुप्रिटेंडंटान सबमीट करप. ही इज आन्सरेबल टू द हायर ऑथॉरिटीज रिगार्डिंग इम्प्लिमेंटेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट पॉलिसी. आणि पर हॉस्पिटलान किंवा दर हॉस्पिटलान कशी ती बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट पॉलिसी इम्प्लिमेंट करतात ताजो रिपोर्ट ताका हायर ऑथॉरिटीजांक दिवचें पडटा. सो मेडिकल सुप्रिटेंडंट आसता ताका ही सगळीं कामां पळोवची पडटा. नेक्स्ट इज द फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट कमिटी. सो तांचे पयले फंक्शन टू एन्श्योर द सर्क्युलेशन ऑफ इनफ कॉपीज ऑफ बायोमेडिकल वेस्ट रूल्स एंड गायडलायन्स फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ द सेम इन क्लिनिकल डिपार्टमेंट. सो तांचे पयले काम म्हणजे तांच्यांनी सगळ्यांक कॉपीज दिवप आसता दर डिपार्टमेंटाक की कशें क्लिनिकल वेस्ट आसता ते सेग्रिगेट करप. मागीर दुसरें आसता ते टू कंडक्ट अवेरनस प्रोग्राम रिगार्डींग बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. मागीर दुसरें काम तांचें की तांच्यांनी अवेरनस प्रोग्राम म्हणजे टॉक किंवा आनी अशे पिक्चर्स डिस्ट्रिब्यूट करप, लोकांक किंवा हॉस्पिटल स्टाफ आसा तांकां अवेर करप की बाबा कशें बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेट करप आनी जर सेग्रिगेट करूंक ना जाल्यार कितें कितें त्रास जाता ते. मागीर थर्ड इज टू कंडक्ट ट्रेनिंग प्रोग्राम्स फॉर मेडिकल प्रोफेशनल्स, नर्सिंग प्रोफेशनल्स, GDA एंड सॅनिटेशन प्रोफेशनल. सो ट्रेनिंग प्रोग्राम्स तांच्यांनी अरेंज करपाचे. Fourth is to hold meeting of the hospital waste management committee and formulate the detailed plan of action in regard to segregation, collection, storage and transport of waste from the entire patient care area. फोर्थ कितें तर तांच्यांनी मिटींग घेवपाची आसता, म्हणजे हॉस्पिटल मॅनेजमेंट कमिटी हाज्या सगळ्या मेंबर्सांची मिटींग घेवप आनी तांच्यांनी डिसायड करप की प्लॅन ऑफ एक्शन म्हणजे ते कशें काम करतले ते सगळें तांच्यांनी डिसायड करप. Fifth is each clinical department, lab service, blood bank, microbiology, pathology shall make one faculty member responsible for supervision of segregation in their area of activities. दर डिपार्टमेंटाक एक फॅकल्टी मेंबर म्हणजे एक मेन फॅकल्टी मेंबर आसतलो जो सगळे चॅक करतलो. मागीर सिक्स्थ इज फ्लोर वायज नर्सीस GDA shall be responsible for supervision of segregation in the wards of each floor. In each and every OT one sister in charge shall be responsible. आता जे मेन वॉर्ड्स आसता, मेल वॉर्ड, फिमेल वॉर्ड किंवा गायनेक वॉर्ड, त्या वॉर्डान एक नर्स आसतली जी इनचार्ज आसतली की थंय सुद्दां बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशन जाता काय ना ते चॅक करपाक. तशेंच OTन म्हणजे ऑपरेशन थिएटरान सुद्दां एक नर्स इनचार्ज आसतली जिणें चॅक करप की जे कितें थंय इन्स्ट्रुमेंट्स किंवा कितें यूज जाता ते सगळे त्या डस्टबिनांनी घालतात काय ना ते. Next is role of officer in charge of waste management. The officer in charge is in charge of implementation and shall liaise with the heads of departments, infection control officer and matron. So the officer in charge असता जो मेन इनचार्ज सगळ्या कामाचो आणि तोच मागीर फुडें हेड्स ऑफ डिपार्टमेंट, इन्फेक्शन कंट्रोल ऑफिसर आणि मेट्रन हांच्या वांगडा कोऑर्डिनेट करता म्हणजे तांकां इन्फॉर्म करता. And he shall be the member of the hospital waste management committee. तो hospital waste management committee चो एक member आसता. He shall be responsible for monitoring the program from time to time at various levels. सगळो प्रोग्राम कसो चालू आसा ते ताणें मॉनिटर करप. प्रोग्राम म्हणजे हॉस्पिटल वेस्ट सेग्रिगेट जाता ते सारकें जाता काय ना ते, मागीर कलेक्शन म्हणजे ते फुडें कोण कलेक्ट करता, मागीर ते सारकें ते स्टोर करता, मागीर ते डिस्पोजल खंय सायट आसा थंय ट्रान्सपोर्ट करून सारकें डिस्पोज करता काय ना ते हे सगळें मॉनिटर म्हणजे ते सगळे चॅक ऑफिसर इनचार्जान करप. मागीर ही शॅल बी रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलेशन ऑफ ऑल पॉलिसी डिसिजन्स एंड द हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट मॅन्युअल. तांचो मॅन्युअल आसता ते सगळे ताणें सर्क्युलेट करप. ही शॅल बी रिस्पॉन्सिबल फॉर एक्सिडेंट रिपोर्टिंग इन फॉर्म 3 टू द प्रिस्क्रायब ऑथॉरिटी.
आणि बाय मिस्टेक कसलो एक्सिडेंट म्हणजे कितेंय जालें सारकें डिस्पोज ऑफ जावना किंवा मिक्स जालें किंवा सारकें ट्रान्सपोर्टेशनाच्या टायमार कितेंय जालें जाल्यार ताणें तें रिपोर्ट करप इन फॉर्म 3. सो ही सगळीं कामां ऑफिसर इनचार्जाची. नेक्स्ट इज रोल ऑफ मेट्रन किंवा नर्सिंग सुप्रिटेंडंट. The matron shall designate one of the senior administrative level deputies as sister in charge of hospital waste management committee. So the matron असता तिने एक sister in charge depute करप hospital waste management committee. She shall conduct surprise rounds and shall review and evaluate the various aspects of scientific hospital waste management at all levels, from generation and segregation to final disposal. सो ती जी सिस्टर इनचार्ज डेप्यूट करता तिणें कितें करप तर सरप्रायज रावंड्स दिवप म्हणजे सांगिनासतना तिणें चॅक करपाक वचप की सारकें मॅनेजमेंट जाता काय ना तें. शी शॅल ऑल्सो अटेंड द मिटिंग्स ऑफ हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट कमिटी ऑन बिहाफ ऑफ द मेट्रन अँड कोऑर्डिनेट द ट्रेनिंग ऑफ नर्सीस ऑन हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट विथ एडमिनिस्ट्रेशन. सो मेट्रनाच्या जाग्यार ती जी सिस्टर इनचार्ज डेप्यूट केल्ली आसता तिणें सगळ्यो ट्रेनिंगो अटेंड करप आनी मागीर कोऑर्डिनेट करप. बाकीच्या जे तेज्या अंडर नर्सीस आसता तिका सुद्दां ट्रेनिंग त्या सिस्टर इनचार्जान दिवप आसता. मागीर रोल ऑफ इनचार्ज सॅनिटेशन इन्स्पेक्टर. द इनचार्ज सॅनिटेशन इन्स्पेक्टर शॅल बी रिस्पॉन्सिबल फॉर द इम्प्लिमेंटेशन, मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफ हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट फ्रॉम कलेक्शन अँड स्टोरेज ऑफ हॉस्पिटल वेस्ट टू इट्स फायनल डिस्पोजल. सो द इनचार्ज आसता इन्स्पेक्टर ताणें तो ह्या सगळ्या कामाक रिस्पॉन्सिबल आसता. म्हणजे फाल्यां हातूर कितेंय चूक जालें जाल्यार तें मागीर इनचार्ज सॅनिटेशन इन्स्पेक्टर आसता तेका क्वेश्चन करपाक शकता. ही शॅल अटेंड द हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट कमिटी मिटींग अँड शॅल एन्श्युअर द ट्रेनिंग ऑफ द स्टाफ पोस्टेड अंडर ही. सो द मेन मिटींग आसता हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंटाची ती इनचार्ज सॅनिटेशन इन्स्पेक्टरान अटेंड करप आनी मागीर ताणें बाकीच्या सगळ्यांक ट्रेनिंग दिवप. Regular in-service training and evaluation of the sanitation attendant shall be carried out by him. सगळ्यो ट्रेनिंग म्हणजे टायम टू टायम ताज्या अंडर कोण आसता तांकां ट्रेनिंग दिवप आसता ताणें आनी बाकीचे सॅनिटेशन अटेंडंट सारकें काम करता काय ना तें चॅक करप. ही शॅल ऑल्सो प्रोवायड फीडबॅक इन्फॉर्मेशन टू ऑफिसर इनचार्ज ऑफ वेस्ट मॅनेजमेंट इन केस ऑफ एक्सिडेंट्स अँड स्पिल्स. सो फीडबॅक इनचार्ज सॅनिटेशन इन्स्पेक्टरान दिवप आसता. ताज्या वयर जो सिनियर ऑफिसर इनचार्ज आसता ताका किंवा आनी कसलो एक्सिडेंट बी जालो जाल्यार ताजो रिपोर्ट ताणें थंय करप आसता. सो आतां ट्रेनिंग इतले वेळ आमी आयकलें की ट्रेनिंग ऑन हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे त्या ट्रेनिंगेन कितें कितें सांगता तें पळयात. तर त्या ट्रेनिंगान सगळ्यान पयलो पॉयंट आसता तो अवेरनस ऑफ डिफरंट कॅटेगरीज ऑफ वेस्ट अँड पोटेन्शियल हॅजार्ड. अवेरनस म्हणजे वेगवेगळ्यो ज्यो कॅटेगरी ज्यो आमी गेल्या लेसनान शिकिल्ल्यो मेन 10 कॅटेगरीज आसता ताज्यो एक्सप्लेनेशन त्या सगळ्यांक दिवप. तशेंच पोटेन्शियल हॅजार्ड म्हणजे रेडिओ एक्टीव जे सबस्टन्स आसता तेजे कशे परिणाम जाता किंवा इवन वेस्ट जर ते सारके डिस्पोज ऑफ जावंक ना जाल्यार ताजे कशे परिणाम जाता ते सगळे तातूंत सांगप आसता. सेकंड वेस्ट मिनिमायझेशन, रिडक्शन इन यूज ऑफ डिस्पोजेबल्स. वेस्ट मिनिमायझेशन्स म्हणजे जाता तितले कमी वेस्ट जनरेट करपाचो प्रयत्न करप. मागीर सेग्रिगेशन पॉलिसी म्हणजे त्या डस्टबिनांनी ते वेस्ट सेग्रिगेट करप ताका सेग्रिगेशन पॉलिसी म्हणटा. मागीर फोर्थ इज प्रॉपर अँड सेफ हँडलिंग ऑफ शार्प्स म्हणजे तुमकां सांगिल्लें त्या प्रमाणे सिरिंजीस, स्काल्पल्स किंवा आनी कसले कोचेचे तुकडे बी ते सगळे शार्प्स जे आमकां हाताक लागून रगत येता ताका शार्प्स म्हणटा. सो तांचे प्रॉपर आनी सेफ हँडलिंग म्हणजे हँडल करता आसतना ते सारकें हँडल करूंक जाय नाजाल्यार जो कोण तो हँडल करता ताका इन्फेक्शन जावपाचे चान्सीस आसता. यूज ऑफ प्रोटेक्टीव गियर्स म्हणजे सेग्रिगेशन करता आसतना मास्क, ग्लोव्स हे सगळे घालून सेग्रिगेट करप. कलर कोडिंग ऑफ कंटेनर्स म्हणजे जे मेन कलर्स आसता येल्लो, रेड, ब्लू, व्हायट त्या प्रमाणे कलर कोडिंग करप. एप्रोप्रिएट ट्रीटमेंट ऑफ वेस्ट म्हणजे त्या प्रकारान म्हणजे त्या वेस्टाक त्या प्रमाणे ट्रीटमेंट दिवप. आतां ट्रीटमेंट्स आमी कसले पळयल्ले तर इन्सिनरेशन, ऑटोक्लेविंग, डायरेक्ट डंप करप किंवा लँडफिल करप. सो ह्यो ट्रीटमेंट्स. मॅनेजमेंट ऑफ स्पिल्स अँड एक्सिडेंट्स. आतां जर बाय मिस्टेक कसलो एक्सिडेंट जालो किंवा स्पिल्स म्हणजे भायर जर उसळ
जाल्यार कितें करप तें सगळें सांगप आनी ऑक्युपेशनल हेल्थ म्हणजे काम करता आसतना तुमी कितें कितें काळजी घेवंक जाय ज्यामुळे तुमची हेल्थ मेंटेन उरता. सो हे सगळे 9 पॉयंट सदांच त्या ट्रेनिंगेक डिस्कस केल्ले वता आनी हे मेन पॉयंट्स आसता जे ट्रेनिंग दिता आसतना हायलायट जाता. थँक्यू.